ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। हा अनुभव खूप गडबडीत करायला लागले आणि सॉरी, नर्मदा घाडगे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. काकूंनी खूप आधी हा अनुभव शेअर केला आहे, पण माझ्याकडून तो लेट झाला, का तर मी मुद्दाम संकष्टी दिवशी शेअर करायचा म्हणून तो अनुभव आधी खरं तर जायला पाहिजे होता. पण मी त्यांना सांगून तो अनुभव मी बोलले, की संकष्टी दिवशी शेअर करते मग. तर त्या बोलल्या, हां ठीक आहे, उलट माझ्यासाठी ते चांगलं आहे," असं त्या बोलल्या. त्या म्हणतात, की "मी बरेच वर्ष झालं, जवळ-जवळ 28-29 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे," म्हणतात त्या. आणि ह्याच्यामध्ये म्हणतात, माझा मुलगा जो होता, म्हणजे 2 मुलं आहेत म्हणतात. माझा मोठा मुलगा जो होता, तो आईंच्या मार्गात खूप चांगल्या रीतीनं आला. पण छोटा जो मुलगा होता, तो कधीच आईंच्या मार्गात आजपर्यंत आलेला नव्हता. म्हणजे ह्या 2-3 सॉरी 2-3 वर्षाच्या पाठीमागेपर्यंत तो आईंच्या मार्गात कधीच आलेला नव्हता म्हणतात. आणि त्याला सगळी वाईट व्यसनं जी होती, ती सगळी लहानपणापासून लागलेली होती. मी आईंच्या मार्गात असल्यामुळं मला खूप वाईट वाटायचं, की मी आईंचं इतकं करते, पण तरीसुद्धा आईंनी इतके वर्ष माझा मुलगा जसं त्या म्हणतात, काकू म्हणत होत्या, जसं तो 10वी-11वी ला गेला, त्यावेळेपासून तो बिघडत गेला. तो ह्या 3 वर्षाच्या आधीपर्यंत तो पूर्ण बिघडतच गेलेला होता. तर त्याला कुठलं व्यसन नव्हतं वाईट, असं नव्हतं. सगळी सगळी वाईट जेवढी असतील, तेवढी सगळी व्यसनं माझ्या मुलाला लागलेली होती. आणि मी खूप खूप त्रासात होते म्हणतात मुलांच्या ह्याच्याकडून. मोठा मुलगा काही नाही, मला काही त्याचा त्रास नव्हता. तो मिळवून पण आणत होता, घरचं पण सांभाळत होता, माझ्या मिस्टरांची पेन्शन पण होती. ह्या गोष्टींनी मी सुखी समाधानी होते. पण छोट्या मुलाच्याकडून मला कधीही समाधान नाही. पोलिस स्टेशनच्या पायऱ्यासुद्धा त्यानं आम्हाला दाखवल्या बऱ्याच वेळेला वगैरे, त्या म्हणत होत्या. आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामुळं घरापर्यंत मोठी-मोठी भांडणं आली. भीती वाटायची, की मोठ्या मुलाला पण काहीतरी प्रॉब्लेम होईल का? पण तो आईंच्या मार्गात असल्यामुळं आईनी प्रत्येक वेळेला त्याला तारून नेलं. मला कुठून तरी असं वाटायचं, की ह्याला सुबुद्धी मिळावी, कुठेतरी आईंच्या मार्गात यावं. मला वाटायचं, की काय माझे पाप आहेत, किंवा काय आहे, की आईंनी इतकं हे करायला लागलेले आहेत, परीक्षा घ्यायला लागलेले आहेत. त्या म्हणतात, की 3 वर्षापाठीमागं असं झालं, की खूप मोठं संकट त्याच्यावरती आलं. खूप म्हणजे खूप मोठं. त्याच्या जीवावरतीच आलं ते. त्याच्या वागण्यामुळंच आलं, पण ते ते त्याच्या जीवावरती आलं. अक्षरशः घरातून म्हणतात 7 ते 8 महिने त्याला घरातनं बाहेरसुद्धा आम्ही काढलं नाही. चोरून ठेवल्यासारखा केला त्याला. आणि तो पण इतका घाबरलेला होता म्हणतात, की त्याला ही भीती बसलेली होती, की मी जर घराच्या बाहेर गेलो, तर मला कधी कोण पूर्ण संपवून टाकतील काही कळणार नाही. अशा ह्याच्यामध्ये तो आयुष्यात इतक्या वर्षात इतके महिने नव्हे, तेवढे ताससुद्धा तो कधी घरात बसत नव्हता. आणि तेवढे 7-8 महिने त्याला घरात बसावं लागलं. आणि त्या काळात म्हणतात आईंनी कृपा केली. मी त्याला गोड बोलून, त्याला समजवून वगैरे आईंच्या मार्गात थोडं-थोडं आणायला सुरुवात केली. तो नव्हताच करत उगीच हे, पण "अरे काहीतरी संकट यायला नको म्हणून हे थोडे दिवस कर, परत सोडून दे," असं मी त्याला समजवायची म्हणतात. का तर अशा प्रवृत्तीच्या लोकांना काय सांगणार? नंतर आई बघून घेतील, हा माझा उद्देश होता. थोडे दिवस कर, नंतर सोडून दे, नको करत बसू. फक्त तुझ्यावरचं हे संकट टळेपर्यंत तू कर, असं आम्ही त्याला सांगत होतो. आणि मग तो करायला लागला म्हणतात. ते फक्त तो नामस्मरण करायचा आणि पुस्तक वाचन, थोडंफार आईंचं चरित्र वाचन करायचा तो. भजनाला बस म्हटलं तर बसायचा नाही, किंवा बालोपासना कर म्हटलं तर करायचा नाही वगैरे. तर म्हणतात त्या 7-8 महिन्यामध्ये खरं नामस्मरण त्याच्याकडून बऱ्यापैकी चांगलं झालेलं होतं. म्हणजे किमान एक 20 मिनिटं, 25 मिनिटं तरी तो नामस्मरण करायचा. कधी 20 मिनिटं करायचा, कधी 15 मिनिटं. पण निदान करायला तरी लागलेला होता. आणि ह्याच्यामध्ये म्हणतात, की मी तुझा गणेश आराधना रात्रस्मरणचं जे व्हिडिओ होता, त्याच्या आधी तू जे व्हिडिओ टाकलेला होतास, तो मी बघितला म्हणतात मध्यंतरी एकदा. त्याच्यानंतर तो ज्यावेळेला बाहेर पडायला लागला, थोडेफार आईंचं करत होता, पण तसंच त्याचं वागणं ते चालू होतं. आणि जो गणेश आराधना रात्रस्मरण करा, हा जो व्हिडिओ होता तुझा,
तो मी बघितला आणि मी माझ्या मुलासाठी गणेश आराधना खरंच प्रत्येक संकष्टीला त्या म्हणतात करायला लागले. आणि आईंनी कुठंतरी ते तुला सुचवून दिलं असेल म्हणतात त्या, आणि तू तो व्हिडिओ टाकलास आणि मी करायला लागले आणि त्या प्रभावानं त्या म्हणतात खरोखर माझ्या मुलामध्ये इतका बदल झाला. त्या त्या म्हणतात तू जो व्हिडिओ टाकलेला आहेस त्या वेळेपासून आतापर्यंत मी करते म्हणतात त्या गणेश आराधना, रात्रस्मरण प्रत्येक संकष्टीला मी करते म्हणतात. आणि त्या वेळेपासून म्हणतात माझ्या मुलाची एक व्यसन राहिलेलं आहे फक्त तंबाखू, पण बाकी सगळी व्यसनं सुटलेली आहे म्हणतात. आणि माझा मुलगा म्हणतात रोजच्या रोज कामाला जातोय, कामावरून येतोय. हां, मोठ्या मुलासारखा तो शिकला नाही, आता ती ती गोष्ट मागची झाली म्हणतात. पण आत्तापर्यंत म्हणतात त्या रोज तो उठून कामाला जातोय, सकाळी संध्याकाळी डबा वगैरे व्यवस्थित संपवून घरी येतोय, आपली उपासना करतोय. रोजची जी उपासना आहे, चरित्र वाचन, नामस्मरण, आता बालोपासना पण त्यानं सुरू केलेली आहे. ह्या 3-4 महिन्यात बालोपासना सुरू केलेली आहे म्हणतात. ते पण करतोय तो. आणि संध्याकाळचं ना मला आश्चर्य वाटते म्हणतात, अवांतर वाचनाची पुस्तकं तो वाचत असतोय आता. मला इतका त्याच्यात आमूलाग्र बदल जाणवला आहे म्हणतात. आणि गणेशाराधना, रात्रस्मरण संकष्टीच्या दिवशी मुलांसाठी खरंच करावं अशी माझी खूप इच्छा आहे. प्रत्येक भगिनींनी करावं, जर काही असं मुलांबद्दल प्रॉब्लेम असतील तर, असं त्या म्हणत होत्या. का तर आईंनी असे उपाय न सांगता त्याच्या आईंच्या उपासनेमध्येच संकटांवर आपल्या उपाय आहेत असं काकू म्हणत होत्या. तर त्या म्हणत होत्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्या भगिनींना काहीतरी मुलांसंबंधी काही प्रॉब्लेम असतील, मुलांच्या तक्रारी काही असतील, तर प्रत्येकीनं गणेशाराधना, रात्रस्मरण करावं अशी माझी खूप तळमळीनं सांगणं आहे प्रत्येक भगिनीला, असं त्या म्हणत होत्या काकू. तर तो व्हिडिओ जो मी टाकलेला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यावेळेला मी खूप वर्ष, 1.5 वर्ष झालं असेल मला वाटते तो व्हिडिओ मी टाकलेला होता. आणि गणेशाराधना, रात्रस्मरण पण आपल्या चॅनलवरती आहे. जर कुणाला म्हणजे करणार असाल गणेशाराधना, रात्रस्मरण संकष्टी दिवशी, तर ते चॅनलवरती पण भजनं अपलोड केलेली आहेत. त्याच्यानंतर तो व्हिडिओ पण त्याची लिंक पण मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. जर कुणाला बघायचं असेल तर तो व्हिडिओ बघा तुम्ही. आणि काकूंना त्याच्यातून फायदा झाला. आईंनी कुठंतरी त्यांना वाटतंय असं, पण कुठंतरी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी माझ्या मुखावाटे काहीतरी तो व्हिडिओ म्हणजे पोस्ट केलेला आहे. त्यात सगळं आईंचं आहे, बाकी माझं काही नाही आहे. पण कुणाचं तरी काहीतरी चांगलं होणार असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि अशीच दादांना खूप चांगली, ह्याच्यापेक्षा पण चांगली बुद्धी मिळू दे आणि सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा आई पूर्ण करू देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.